मित्रांनो, कामं असे करा की दुश्मन सुद्धा तुमची स्तुती करायला अजिबात विसरणार नाही. मित्रांनो, आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नेता असा आहे, त्या नेत्याचं नाव दुश्मन सुद्धा किंवा विरोधक सुद्धा असे एक आकर्षानं किंवा नाइलाजानं ते घेतातच, कारण ते काम त्या लेवलचं आहे. अहो, विरोधक सोडून द्या, सामान्य नागरिकांच्या मनामध्ये ते नाव कोरलं गेलंय. ते नाव म्हणजे महाराष्ट्राचे युगपुरुष, विकास पुरुष, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्याच मुलाखतीमध्ये येऊन महेश मांजरेकरांनी कसं तोंडावरती पाडलं आणि त्यानंतर सध्या संजय राऊत हा प्रचार शिवसेनेचा करत नाही, ते प्रचार हे शिवसेनेला बुडवण्याकरताच करतात. आणि तिसरं आहे ते म्हणजे शिवसेनेचे लाडके पत्रकार आणि निखिल वागळे साहेब यांनी तर त्यांना अक्षरशः नागडच केलंय. मित्रांनो, रामकृष्ण हरी, आपल्याला आज ह्या महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. सध्या मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी कोण कोण आपला जीव प्राणपणाला लावून या ठिकाणी मोहीम फत्ते करण्यासाठी ह्या महाराष्ट्रातील मुंबईसाठी, मुंबईच्या BMC साठी अतिशय पायाची पायपिट्टी करत आहे. आता यामध्येच जे काही अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, हे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, हे प्रोजेक्ट्स त्यामधील 1-2 प्रोजेक्ट हे उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली. त्यांनी सुरुवात फार कमी केलीत. त्यांनी खूप असे काही आहेत ते त्यांनी सुरुवात झालेले बंद पाडलेले सुद्धा आहेत. मग त्याची सुरुवात फक्त करून ठेवली होती. काही असे प्रोजेक्ट होते, ते प्रोजेक्ट हे देवेंद्र फडणवीसांनी पाठपुरावा करून आपला त्याला प्राण लावून ते प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट हे यशस्वी करून दाखवलेले आहे, तेही स्वतःच्या हिमतीवर. आणि जे कुणीही काहीही कधीही करू शकलं नाही. आतापर्यंत काँग्रेसनं कधी केंद्रात तो निधी आणलाच नाही आणि असं काम कुठल्याही मुख्यमंत्र्यानं केलं नाही. ते काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठपुरावा करून केंद्राकडून निधी आणून हे काम करून घेतलं. हे तेवढंच महत्त्वाचं आहे असं मी सांगत नाही, असं ठाकरे साहेबांचे एक निष्ठावान पत्रकार ते हल्ली अधूनमधून ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलत असतात, हे त्यांनी सांगितलंय. तुम्हाला मी तो व्हिडिओ ऐकवतो, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. देवेंद्र फडणवीस जेव्हा या प्रोजेक्टची नावं सांगतील की हे प्रोजेक्ट आम्ही केले, ते खोडून काढता येणार नाही. ठाकरे म्हणले हे प्रोजेक्ट त्यांनीच केलेले आहे. लक्षात घ्या, एक गोष्ट मात्र आपण बोलली पाहिजे आणि जी नमूद करायला पाहिजे, नाहीतर भाजपवर सुद्धा अन्याय होईल, की गेल्या 10 वर्षामध्ये मुंबईमध्ये जे प्रोजेक्ट आले, मेट्रो ट्रेन किती लेट झाली होती काँग्रेसच्या काळामध्ये 2014 पर्यंत. ही मेट्रो मुंबईमध्ये 10 वर्षापूर्वी यायला पाहिजे होती. तर हे सगळे प्रोजेक्ट म्हणजे अटल सेतू असेल किंवा आता हा सुरू केला कोस्टल रोड उद्धव ठाकरेंनी सुरू केला, हे सत्य, पण पूर्ण केला. किंवा इतरही आता काही विमानतळ, नव्या मुंबईचा विमानतळ झालेला आहे, पण एका पद्धतीची डेव्हलपमेंट आहे. त्याला फंड्स केंद्राने दिले, हे बरोबर आहे, पण केंद्रामध्ये पाठपुरावा कोणी केला? देवेंद्र फडणवीस केला. हे श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे यावेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा या प्रोजेक्टची नावं सांगतील की हे प्रोजेक्ट आम्ही केले, ते खोडून काढता येणार नाही. ठाकरे म्हणले हे प्रोजेक्ट त्यांनीच केलेले आहे. फक्त त्या प्रोजेक्टमध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या तुम्ही सांगू शकता, पण प्रोजेक्ट पूर्ण केलं त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसना द्यायला पाहिजे. कोणत्या मुख्यमंत्र्यांनी एवढा पाठपुरावा केला होता? काँग्रेसच्या काळात तर फंड्सच येत नव्हते. आता फंड्स आले आणि मेट्रो झाली, सर्व गोष्टी झाल्या, याचं श्रेय देवेंद्र फडणवीसना द्यायला पाहिजे. लोकांमध्ये बाकी आपण पत्रकारांमध्ये काय इमेज आहे ती गोष्ट वेगळी, पण लोकांमधल्या एका सेक्शनमध्ये फडणवीसांची इमेज चांगली आहे ना. म्हणजे जसं मोदींसाठी मतं देतील तसा एक सेक्शन फडणवीसांसाठी सुद्धा मत देईल, हे आपण मान्य करायला पाहिजे. हे देवाभाऊचं काम आहे. हे काम पाहून लोक देवाभाऊला मानतात. ज्याप्रमाणे लोकांनी मोदींना डोक्यावर घेतलं, जसं लोकांनी मोदींना मतं दिलं, तसेच मतं लोक ही देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून वनवे देतील असा अंदाज हा वागळेंनी लावलाय. पण हा 100% नाही तर 101% तेवढाच खरा आहे.
कारण हे जे निवडणुका आहेत ह्या निवडणुका पक्ष किंवा सभेची गर्दी पाहून याचं परावर्तन हे मतामध्ये होत नसतं मित्रांनो. राज ठाकरेंच्या सभेला 5-5, 6-6 लाख लोकांची गर्दी असते, पण लोक त्यांना मत करत नाहीत. एक देवा भाऊ एक असं रसायन आहे, त्या रसायनानं सर्वांना आपलंसं करून घेतलंय. ते आपल्या विकास कामातून हे लोक विसरणार नाहीत. मुंबईची गल्ली गल्ली आज जाणते. कारण त्या भाषणामधून राज ठाकरे बोलले होते की मुंबईच्या समस्या जाणून घेण्यासाठी जन्म हा मुंबईत घ्यावा लागतो. पण आतापर्यंत एक 50-55 वर्ष यांचं वय तर असणार आहे. मग मुंबईत जन्म घेऊन एवढ्या वर्षामध्ये एकही समस्या कशी दूर झाली नाही, इथं हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि त्या नागपूरहून आलेल्या एका व्यक्तीनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन त्यांनी मुंबईचा विकास करून दाखवला, हेच सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि लोक ह्या विकास बघतात, लोक हे भूलथापा बघत नाहीत. लोकांना मतलब हे कशाशी असतं. असंच ह्या वागळे साहेबांनी परत आरसा दाखवला मित्रांनो. आता जो पुढचं नाव आहे ते नाव अतिशय महत्वाचं आहे. कारण संजय राऊतांनी त्यांच्या ह्या संयुक्त मुलाखतीमध्ये त्यांना आवर्जून पाचारण केलं. कारण काय? कारण त्यांच्याच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे बोलले होते की मराठीसाठी मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. त्यामुळं त्यांनी महेश मांजरेकर नावाच्या कलाकाराला, दिग्दर्शकाला या मुलाखतीमध्ये बोलवलं. अपेक्षा अशी होती की या ठिकाणी काहीतरी सार्थक त्या मुलाखतीचं होईल असं वाटलं होतं. पण एकच असा प्रश्न महेश मांजरेकरांनी केला, त्या प्रश्नानं हे दोघंही त्या ठिकाणी क्लीन बोल्ड होऊन बसले. या ठिकाणी मला वाटत नाही राज ठाकरे क्लीन बोर्ड झाले असतील. या ठिकाणी जर क्लीन बोर्ड कोण झाला असेल ते उद्धव ठाकरे. त्या प्रश्नाचा डायरेक्ट जी काही निशाणा असतो तो निशाणा हा उद्धव साहेबांवरती होता मित्रांनो. बघा, मी जेव्हा आज घरासमोर पडतो, बघा ज्यावेळेस ते घराबाहेर पडतात तेव्हा मुंबईकर म्हणून मला लाज वाटते. ठाकरेंच्या जे काही 25 वर्षात त्यांनी काही दिवे लावलेत मुंबईला कारभारावर, म्हणजे ठाकरेंच्या BMCच्या 25 वर्षाच्या कारभारावर या ठिकाणी महेश मांजरेकरांनी अक्षरशः केलेली आहे. तुमचं काय मत आहे यावर? मी जेव्हा आज घराबाहेर पडतो तेव्हा मुंबईकर म्हणून मला लाज वाटते. लाज वाटण्या एवढा विकास त्यांनी त्या 25 वर्षामध्ये केलाय, हेही लोक विसरणार नाहीत. म्हणजे हे जर मांजरेकरांचं जर वाक्य ऐकलं तर असं वाटतं की संजय राऊतांनी मुद्दाम त्यांना त्या ठिकाणी बोलवलंय का? कारण काही गोष्टी ते बोलू शकत नाहीत म्हणून महेश मांजरेकरांनी बोलावं म्हणून त्यांना बोलवलंय का? हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे. मग कधी कधी डाऊट असाही येतो मला की संजय राऊत नेहमी बाजूने कुणाचे आहेत, भाजपच्या की उद्धव ठाकरेंच्या? इथे एक सामान्याने प्रामाणिक प्रश्न पडतो. कारण बघा, विधानसभेच्या अगोदर जे काही बयानबाजी त्यांनी केली होती त्या बयानात सुद्धा फायदा हा भाजपला झाला होता. पण आता जे काही ते बोलतात याचाही डायरेक्टली फायदा हा भाजपलाच होतो, तेही डोळे झाकून. त्या तुम्हाला गोष्टी मान्य कराव्याच लागतील. आणि नेहमी बघा, चांगलं काम असेल, चांगल्या कामाचं नाव हे कुठंही निघतं आणि नाव लोक काढतातच. कारण लोक हे लोकांना माहिती आहे सध्या की सध्या मुंबईची अवस्था पहिले कशी होती आणि आता कशी आहे नेमकी. याचं नेमकं श्रेय द्यायचं कोणाला हेही लोकांना माहिती आहे. आणि लोक हेही जाणून आहेत की मुंबईचा विकास कोण करू शकतो. आणि मुंबई, महाराष्ट्र, मराठी यावरून नेमकं आपल्याला गाजरं कोणी देतंय हेही लोकांना माहिती आहे. आता लोकांना गाजरं घ्यायचे नाहीत, आता लोकांना विकास घ्यायचे आहे. म्हणून लोक त्या विकासाच्या बाजूनं खंबीरपणे उभे आहेत. आणि याचा आनंद असा येतो की कुठेतरी निखिल वागळेंना वाटतंय की सत्ता ही भाजपकडे जावी, असं यातून दिसतंय.
तुमचं एकूणच या प्रश्नावरती किंवा ह्या दोन्हीही जे काही लोक आहेत यांच्या प्रश्नावरती तुमचं मत काय नक्कीच व्यक्त होत चला मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. उद्या भेटू परत. सर्व सर्वांना रामकृष्ण हरी.